तर आम्ही चाललो होतो BSCच्या इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम या सेमिनारसाठी। आता मला BSC कडूनच मेल आला होता म्हटल्यावर जायलाच हवं। ते होती कृष्णा इंटरनॅशनल सांगली येथे आणि स्पीकर होते भरत दवे सर, असिस्टंट जनरल मॅनेजर BSC। आमच्या कुटुंबात पण खूप जण असे होते जे सिनियर सिटीजन होते, त्यांना पण पैशासाठी फार तुम्हाला एकदम असं असेल की हे करून टाकू ते करून टाकू, तर अजिबात गुंतवणूक करा। तुम्हाला थोडा विचार केला पाहिजे की हे असं का झालंय। 9 जणांनी पैसे गुंतवलेले सगळे शॉर्ट टर्म मध्ये, इंट्राडे मध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह मध्ये सगळ्यांनी लॉस केला। एखादा कुठला तरी निघाला आहे, पण तो पण एवढा नाही, लॉंग टर्म मध्ये तो नंतर पण त्यांनी लॉसच केला। तर नेहमी आपण कल करे सो आज करे सो। तर मी तुम्हाला विनंती नाही करत, मी तुम्हाला कंपल्सरी सांगतोय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान जितक्या लवकर असेल, जर आज करायचं तर आज करा, जर उद्या केला तर तुम्हाला लॉस आहे। उद्या जर तुम्ही विचार केला की उद्या उघडतो आज जाऊन दे, तर तुम्हाला लॉस आहे। हा तुम्ही ताबडतोब SIP सगळ्यांकडे असलाच पाहिजे। मध्ये घेतलं काय होतं, तुम्ही सेन्सेक्स मध्ये किती कंपनी आहेत? 30। तर तुम्ही जेव्हा ते घेतात सेन्सेक्स घेतात विकत, तर तुम्हाला किती मिळतात? 30 कंपनीचे मिळतात। निफ्टीचे घेतले तर काय किती कंपनी आहेत? 50। तर तुम्हाला ते 50 मिळतात। एक्सचेंज ट्रेडेड फंड त्याच्यात वापर, त्याला बास्केट म्हणतो आपण, आणि दर महिन्याला दर वर्षाला 7.5% मिळतात। ते तुम्ही क्वार्टरली घेऊ शकता, 6 महिन्याला घेऊ शकता। सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मध्ये काय आहे, तुम्ही जे 30-40 लाख रुपये 30 लाख रुपये तुम्ही जे जमा केले आहेत, त्यातनं तुम्ही 10,000 रुपये 5,000 रुपये जसं असेल तुम्ही घेऊ शकता, प्लस ते 30 लाख रुपये त्याला पण आपल्याला तुम्हाला वाढीव मिळत राहते। आणि जर ते लॉंग टर्म मध्ये बघितलं ना, तर ते तुम्ही ब्रोकरला विचारा, तर लॉंग टर्म मध्ये बघितलं चांगला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन मध्ये टाकला असेल चांगला म्युच्युअल फंड मध्ये, तर ते 30 लाखाचे तुमचे परत 45 लाख पण होऊ शकतात। ओंकार उठू नकोस अजून, हे आहे अरे आवर आईस्क्रीम वितळील। सांगली बस स्टँड 2172 बस क्रमांक। आपली गाडी बघ की एकच थांबल्या तिथं, 2 4 चाकीच्या मध्ये इलेक्ट्रिक। कुत्र सगळीकडे होतं काय मध्ये म्हणणार